नमस्कार मंडळी. कधी कधी चालता चालता धावता धावता एका जागी थांबून स्वतःला हा प्रश्न विचारलाय का, की मी नक्की कोठे चाललोय आणि कशासाठी धावतोय. सकाळी उठल्यापासून ते रात्री डोळे मिटेपर्यंत आपण एका शर्यतीत धावतोय, ज्या शर्यतीत शेवटचं टोक कोणालाच माहीत नाही. आपल्याला अजून पैसे हवेत, अजून चांगलं घर हवं आहे, मोठी गाडी हवी आहे, समाजात अजून मोठी प्रतिष्ठा हवी आहे आणि या अजून अजून आणि अजूनच्या न संपणाऱ्या चक्रात आपण एवढे अडकलोय की आपल्याकडे आधीपासून काय सुंदर गोष्टी आहेत हे पाहायला आपल्याकडे वेळच उरलेला नाही. आपण रोज सकाळी उठतो आणि आपल्या दिवसाची सुरुवात एका तक्रारीने होते. आज खूप ऊन आहे, आज ट्रॉफिक खूप असेल, माझं नशीबच खराब आहे, माझ्याकडे या गोष्टी का नाहीत. पण मंडळी, कधी शांतपणे विचार केलाय का, आपण ज्या छोट्या छोट्या गोष्टीबद्दल तक्रार करतो त्या गोष्टी मिळवणं हे जगातल्या लाखो लोकांचं स्वप्न असतं. आपण म्हणतो आज जेवणात मला हवी ती भाजी नाही, पण आपण हे विसरतो की याच रात्री जगातले लाखो लोक भुकेल्या पोटी रस्त्याच्या कडेला झोपलेत. आपण तक्रार करतो की आज ऑफिसला जायचा मला गाडी मिळाली नाही, लेट झाला, पण आपण हे विसरतो की जगाच्या पाठीवर असे लाखो लोक आहेत ज्याच्याकडे चालण्यासाठी स्वतःचे पायसुद्धा सुरक्षित नाहीत. आपण म्हणतो हे घर खूप लहान आहे, पण आपण हे विसरतो की हजारो लोक कडक थंडीत आणि पावसात उघड्या डोक्याने रस्त्यावर रात्र काढत आहेत. याचा अर्थ असा नाही की आपण प्रगती करू नये, प्रगती नक्कीच करावी, पण धावपळीच्या या प्रवासात मनाला खरी शांतता मिळवून देणारी, आनंदी ठेवणारी एकच जादुई चावी आहे आणि ती चावी म्हणजेच कृतज्ञता, म्हणजेच ग्रॅटिट्यूड. आभार मानण्याची भावना. कृतज्ञता म्हणजे नक्की काय? आभार मानणे म्हणजे काय? केवळ कोणीतरी आपल्याला मदत केल्यावर वरवर थँक्यू म्हणून मोकळं होणं नाही, तर केवळ एक शिष्टाचार झाला. कृतज्ञता ही शब्दाच्या पलीकडची गोष्ट आहे. ती एक भावना आहे, एक जाणीव आहे. कृतज्ञता म्हणजे निसर्गाने, देवाने किंवा आपल्या अवतीभोवतीच्या माणसांनी आपल्या आयुष्यात जे जे काही चांगलं दिलं आहे त्यांची मनापासून जाणीव ठेवणं आणि त्याबद्दल आदर व्यक्त करणं. ज्या माणसाला आभार मानण्याची कला जमली ना, तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस असतो. कारण पैशाने श्रीमंत असलेला माणूस कदाचित मनातून भिकारी असू शकतो जर तो सतत असमाधानी असेल, पण ज्याच्याकडे कृतज्ञतेचं धन आहे, जो झोपडीत राहूनही राजासारखा आनंदी राहू शकतो, कारण त्याला काय नाही, अपेक्षा काय आहेत याचं काही महत्त्व ठाऊक असतं. एक 80 वर्षाचे आजोबा होते. अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावी लागले. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना 24 तास ऑक्सिजन सिलेंडरवर ठेवले. 24 तासानंतर त्यांची तब्येत सुधारली, ते बरे झाले. जेव्हा डिस्चार्जची वेळ आली तेव्हा डॉक्टरांनी त्यांना त्या हातामध्ये बिलाचं कागद दिला. बिलाची रक्कम मोठी होती. ते बिल पाहताच ते 80 वर्षाच्या आजोबाच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले. ते रडू लागले. डॉक्टरांना वाटले की बिल खूप जास्त असल्यामुळे आजोबा रडत आहेत. डॉक्टर गोड आवाजात म्हणाले, आजोबा काळजी करू नका, जर पैसे कमी असतील तर आपण काहीतरी सवलत करू, पण तुम्ही रडू नका. त्यावर त्या आजोबांनी जे उत्तर दिले ते आपल्या सगळ्यांचे डोळे उघडणार आहेत. आजोबा म्हणाले, डॉक्टर साहेब, मी बिलाच्या पैशामुळे रडत नाही, पैसे द्यायची माझी ताकद आहे. मी रडतोय कारण तुम्ही मला 24 तास ऑक्सिजन दिला आणि त्याचं बिल एवढं मोठं आलं. पण ज्या देवाने, ज्या निसर्गाने मला गेले 80 वर्ष मोफत श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन दिला, त्या देवाचं मी आजपर्यंत कधी 1 रुपयाचं बिलही भरलं नाही आणि कधी साधे मनापासून आभारही मानले नाही. मी किती कृतज्ञ आहे या विचाराने माझ्या डोळ्यात पाणी आले. मंडळी, हीच खरी गोष्ट आहे. आपल्या आयुष्यात अशा कितीतरी गोष्टी मोफत आहेत ज्याची किंमत आपण कधीच चुकवू शकत नाही. आपला श्वास, हे सुंदर जग पाहणारे डोळे, चालणारे पाय आणि विचार करणारे मन, पण आपण या गोष्टी गृहीत धरतो. चला निसर्गाला थोडं बाजूला ठेवूया, आपल्या आयुष्यातील माणसाबद्दल बोलूया. आज नात्यामध्ये एवढी भांडणं का होतात? घटस्फोट का वाढतात? मित्र मैत्रीचे वैरी का होतात? याचं सर्वात मोठं कारण म्हणजे नात्यामध्ये आभार मानण्याची भावना संपत चालली आहे. आपण समोरच्या व्यक्तीने आपल्यासाठी केलेल्या 100 चांगल्या गोष्टी विसरतो आणि तिने केलेली एक चूक आयुष्यभर धरून ठेवतो. जरा डोळे मिटून आठवा. त्या आईला जी सकाळी आपल्या आधी उठते, रात्री आपल्या नंतर झोपते, आपण आजारी असलो की रात्रभर जागी राहते, आपल्याला जे आवडत ते ती बनवते. आपण कधी जेवून झाल्यावर तिच्या डोळ्यात पाहून म्हटलंय का, आई आजचं जेवण खूप छान होतं, थँक्यू ग, माझ्यासाठी एवढं सगळं करतेच? आपण नाही म्हणत. उलट आपण आईला ओरडतो, भाजीला मीठ कमी आहे किंवा तुला काही समजतच नाही. त्या वडिलांचा विचार करा ज्यांनी स्वतःचे फाटलेले कपडे चालवले पण तुम्हाला कधी कपड्याची कमतरता भासू दिली नाही. स्वतः उन्हात राबले पण तुम्हाला पंख्याच्या हवेत बसवलं. स्वतःचं आयुष्य पणाला लावून तुमचं करिअर घडवलं. पण आज आपण मोठे झाल्यावर वडिलांना काय सांगतो, तुम्ही माझ्यासाठी केलंच काय?
मंडळी, हे शब्द जितके ऐकायला बोचतात ना, तितकेच ते त्या बापाच्या काळजाला चिरत जातात. कधीतरी वडिलांच्या खांद्यावर हात ठेवून किंवा त्यांचे पाय धरून म्हणा, बाबा तुम्ही माझ्यासाठी जे केलं ना, ते दुसरं कोणीच करू शकत नसतं. तुमचे खूप आभार. बघा, त्या बापाचा ऊर अभिमानाने भरून येईल आणि त्यांच्या डोळ्यातले आनंद अश्रू तुम्हाला जगातील सर्वात मोठं सुख देऊन जातील. आणि हे मित्र जे आपल्याला कठीण काळात पाठीशी उभे राहतात, जेव्हा जग आपल्यावर हसत असतं, तेव्हा तो मित्र म्हणतो ना, तू काळजी नको करू, अख्खं जग विरोधात गेलं तरी मी तुझ्यासोबत आहे. त्या मित्राची किंमत काय आहे. जेव्हा आपण एखाद्याचे मनापासून आभार मानतो, तेव्हा आपण फक्त एक शब्द बोलत नाही, तर आपण त्या व्यक्तीच्या अस्तित्वाला, तिच्या प्रेमाला आदर देत असतो. आभाराच्या एका छोट्या शब्दामुळे नात्यामधील अहंकार गळून पडतो आणि तिथे प्रेमाचा एक सुंदर फूल तयार होतो. आता तुम्ही म्हणाल, चला ठीक आहे, चांगल्या गोष्टीचे आणि चांगल्या माणसाचे आभार मानूया. पण माझ्या आयुष्यात खूप दुःख आहे, माझ्यावर खूप संकट आहेत, माझं दुःख दुखावलं आहे, मी त्या दुःखाचे आभार का मानू. मंडळी, हाच या स्क्रिप्टचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आयुष्यात फक्त सुखाचेच नाही तर संकटाचेही आभार मानले पाहिजेत. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, संकटाचेही आभार माना. का? कारण तर तुमच्या आयुष्यात कठीण काळ आला नसता तर तुम्हाला तुमच्याच लपलेल्या खऱ्या ताकदीची ओळख कधीच झाली नसती. जर तुम्ही कधी अपयशाचा सामना केला नसता तर यशाची खरी चव काय असते हे तुम्हाला कधीच कळलं नसतं. जेव्हा एखादा हिरा खाणीतून काढला जातो तेव्हा तो फक्त एक दगड असतो, पण जेव्हा त्यावर घाव घातले जातात, त्याला घासले जाते, तेव्हाच तो चमकतो. तुमच्या आयुष्यात आलेले संकट ही तुम्हाला तोडण्यासाठी आलेले नसतात, तर तुम्हाला घासून अधिक चमकदार बनवण्यासाठी आलेले असतात. म्हणून आभार माना त्या लोकांचे ज्यांनी तुम्हाला कठीण काळात सोडून दिले, कारण त्यांच्यामुळेच तुम्हाला कळले की तुम्ही एकटेही किती खंबीर आहात. आभार माना त्या लोकांचे ज्यांनी तुमच्यावर विश्वासघात केला, कारण त्यांच्यामुळे तुम्हाला समजले की कोणावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही. आभार माना त्या अपयशाचे ज्याने तुम्हाला जमिनीवर आणले, कारण त्यामुळेच तुम्हाला पुन्हा नव्याने अधिक जोमाने कसे उभे राहायचे हा धडा मिळाला. आयुष्यातील प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो वाईट, आपल्याला काहीतरी शिकवून जातो आणि जो शिकतो तो आपला गुरु असतो. म्हणून प्रत्येक अनुभवासाठी त्या विधात्याचे आणि त्या निसर्गाचे आभार मानले पाहिजेत. तुम्हाला माहिती आहे का, आजचं आधुनिक विज्ञान सुद्धा कृतज्ञतेच्या या ताकदीला मान्य करतं. सायकोलॉजिकमध्ये यावर अनेक शोध झाले आहेत. विज्ञानानुसार जेव्हा आपण कृतज्ञतेची भावना मनात आणतो, तेव्हा आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन आणि सेरोटोनिन नावाचे हार्मोन्स रिलीज होतात. हे तेच हार्मोन्स आहेत जे आपल्याला आतून आनंदी, समाधानी आणि उत्साही ठेवतात. थोडक्यात सांगायचं तर आभार मानणे हे मानसिक आरोग्यासाठी एक उत्तम टॉनिक आहे. जे लोक रोज रात्री झोपताना फक्त 5 अशा गोष्टी लिहून काढतात ज्याच्याबद्दल ते कृतज्ञ आहेत, त्यांच्या आयुष्यातून निराशा, डिप्रेशन आणि तणाव, स्ट्रेस हळूहळू गायब होतो. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, हृदय चांगलं काम करतं आणि त्यांना शांत झोप लागते. एक साधा नियम आहे, तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करता ती गोष्ट वाढते. जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील उणीवावर, दुःखावर लक्ष केंद्रित कराल तर तुमच्या आयुष्यात दुःखच वाढेल. पण जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित कराल आणि त्यांचे आभार मानू लागाल तर तुमच्या आयुष्यात आनंदाचे प्रसंग अजून वाढतील. यालाच तर लॉ ऑफ अट्रॅक्शन असे म्हणतात. मंडळी, हे आता संपत आले आहे, पण मला हे असं वाटतं, हे फक्त ऐकून सोडून देण्यासारखं नाही. जर हे ऐकल्यानंतर तुमच्या आयुष्यात कोणताही बदल झाला नाही तर माझे हे बोलणे आणि तुमचा हा वेळ वाया गेला असं समजा. म्हणून आज आपण सगळे मिळून एकच छोटासा संकल्प करूया. आज रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल बेडवर, तर पडल्या मोबाईल बाजूला ठेवा. फक्त 2 मिनिटे डोळे मिटा, मनाला शांत करा आणि आजच्या दिवसात घडलेल्या चांगल्या गोष्टी आठवा. मनापासून म्हणा, हे ईश्वरा, आजचं सुंदर दिवस मला दाखवल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ताटात अन्न दिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या पाठीशी उभी राहणारी प्रेमळ माणसं दिल्याबद्दल धन्यवाद. मला हा सुरक्षित श्वास दिल्याबद्दल धन्यवाद. तक्रारी करायला अख्खं आयुष्य पडलंय मंडळी. कधीतरी जे मिळतंय त्यात जगण्याचा आनंद घेऊन बघा. ज्याच्या मनात कृतज्ञतेचा दिवा सतत उजळत राहतो त्याच्या आयुष्यात कधीच अंधार होऊ शकत नाही. त्याचं आयुष्य सुगंधी आणि सुंदर बनून जातं. उठा, आभार माना आणि जगायला सुरुवात करा, कारण आयुष्य खरोखरच खूप सुंदर आहे. तुम्ही सर्वांनी तुमचे मौल्यवान मिनिटे काढून माझे हे विचार अत्यंत शांतपणे आणि मनापासून ऐकून घेतले. तुमच्या मनातील त्या सुंदर जाणीवेला माझा प्रणाम आणि तुमच्या या अमूल्य वेळेसाठी तुमचे मनापासून आभार. खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू.